दीप सन्मान, वर्धा दर्पण सन्मान, वर्धा रक्षक सन्मान, वर्धा कलारंग सन्मान आणि वर्धा उद्यम सन्मान असे हे 5 सन्मान आहे जे गेल्या काही वर्षापासून आपण एक गणमान्य व्यक्ती ज्यांनी समाजासाठी काहीतरी केलंय, प्राणी मित्रासाठी काहीतरी केलंय, कलेसाठी काहीतरी केलंय आणि उद्योगासाठी काहीतरी केलंय अशा व्यक्तींची निवड करत हे पुरस्कार आपण देत असतो. आणि त्यासाठीच आपण या ठिकाणी वर्धा दीप सन्मान जो आहे या सन्मान च्या पत्रकारांनी जिल्ह्यात, आपल्या भागात, आपल्या गावात एक उत्कृष्ट कामगिरी करून समाजाला न्याय देण्याचं काम केलं. त्यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार आम्ही दरवर्षी, त्यांनी शब्द दिला तो पाळलाच पाहिजे. त्यांना मी आमंत्रित करतो आणि माईक त्यांच्या स्वाधीन करतो. व्हॉइस ऑफ मीडिया वर्धा जिल्हा पत्रकार सन्मान आणि स्नेहमिलन सोहळा आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज सभागृह देवळी या ठिकाणी संपन्न होत आहे. यासाठी या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय कत्रे साहेब, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित देवळी पुलगाव विधानसभेचे माझे विधिमंडळातील सहकारी आमदार राजेश बकाने साहेब, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित नगराध्यक्ष हिंगणघाट डॉक्टर नैना उमेश तुळसकर, नगराध्यक्ष सिंधी रेल्वे राणीताई कलोडे, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित आदरणीय किरणजी ठाकरे, ब्राह्मणकर साहेब, रावजी चोपडा, प्रकाश राणाभाऊ रन्नारोय, मोहनजी अग्रवाल, मंगेशजी वरकड, आनंदजी शुक्ला, सुनीलजी गुंडे, आशिषजी गोस्वामी, RTO श्री मेघलजी अनासने, त्याचप्रमाणे आयोजक मंडळीमध्ये एकनाथ चौधरीजी, किशोर करंजकर, गणेशजी शेंडे, आमच्या गिरटचे श्री निलेशजी पिंजरकर आणि सर्व उपस्थित पत्रकार मंडळी, पाहुणे मंडळी, त्याचप्रमाणे आत्ता ज्यांचा सत्कार केला असे सर्व सत्कार मूर्ती मंडळी, ज्याचा आमच्या इथे मोहड आहेत, गणेश भाऊ आहे, 5 लोकांनी सत्कार केले. सत्कार मूर्ती उपस्थित आमचे सर्व उमेश भाऊ तुळसकर, अमोल भाऊ सोनटक्के, सर्व पत्रकार मंडळी जिल्ह्यातील बंधू आणि भगिनी. खरं तर पहिली गोष्ट, माझा सत्कार केला, सन्मान केला, मला हा पुरस्कार दिला, त्याबद्दल मी समस्त पत्रकार संघाचं, जिल्ह्यातील सर्व पत्रकारांचं, व्हॉइस ऑफ मीडिया वर्धा जिल्हा या सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. खरंच पत्रकारिता सर्वात कठीण आहे. सर्वात कठीण विषय जर कुठला असेल तर तो पत्रकारिता. जरी पत्रकारिता आपल्या देशाचा 4था स्तंभ आहे, 4th इस्टेट ऑफ इंडिया असं म्हणतात त्याला, 4था स्तंभ, पण हे करताना कठीण आहे. एखाद्याच्या बाबतीमध्ये काही लिहित असताना थोडं जर मागे पुढे झालं की लगेच त्याला फोन येतात, धमक्या येतात, नवे नवे कितीतरी पत्रकारांवर हल्ले झाले आणि कितीतरी पत्रकार गतप्राण सुद्धा झाले. हे सुद्धा उदाहरण आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, देशामध्ये आहे. त्यामुळे पत्रकारिता कठीण आहे, पण पत्रकारिता इतकी महत्वाची आहे की झोपलेल्या माणसाला जागा करणं, झोपलेल्या प्रशासनाला जागा करणं. चुका होत असतात, पण चुका ज्या नकळत झालेली चूक मान्य आहे, मुद्दाम केलेली चूक ही मुद्दाम केलेली चूक आहे. आणि म्हणून त्याच्यावर बोट ठेवून ते उजागर करून ते प्रकाशित करणे, मग ते अधिकारी असेल, प्रशासन, शासन सर्वांवरती त्याचा अंकुश असतो. आणि म्हणून पत्रकारिता कठीण आहे. कोणाची तरी बाजू घ्यावी लागते कधी कधी आणि कोणाच्या तरी विरोधात लिहावं लागतं. आणि हे करण्यासाठी धाडस सुद्धा पाहिजे. धाडसाशिवाय होत नाही. अनेक पत्रकार मंडळी आहे, त्यांना मला तसं वाटतं जे नेहमी लिहितात त्यांना कधी कधी BP शुगर सुरू होते की काय BP शुगरची गोळी, कारण की खूप लिहावं लागतं.
अनेक लोकांना त्याचा सामना प्रश्न उत्तर करावी लागतात आणि म्हणून पत्रकारिता कठीण आहे. पण पत्रकारिता शिवाय न्याय सुद्धा मिळत नाही. अनेक वेळा शासन दरबारी जो न्याय मिळतो तो पत्रकारांमुळेच मिळतो. पत्रकारांनी एखादी बातमी टाकली, त्याचा सतत पाठपुरावा केला तर ती गोष्ट झाल्याशिवाय राहत नाही, हे आपण बघितलेलं आहे. म्हणून हे पत्रकारिता चौथा स्तंभ म्हटलं अगदी खरं आहे आणि म्हणून पत्रकाराची गरज आहे. ठीक आहे, काही असतील एखादी एक दोन लोक कमी जास्त म्हणजे कुठेतरी काही करणार आहे, तो विषय नाही. पण माझ्या मताने 100% पत्रकार हे चांगलंच काम करणारे आहे, जागरूक आहे, निर्भीड आहे. त्यांचं खरंच अभिनंदन केलं पाहिजे. जर आपण इतिहास काढला, एका पत्रकारामुळे त्यांनी जर समजा 5 वर्षामध्ये किती बातम्या लावल्या आणि त्याच्या बातम्याचा इम्पॅक्ट किती पडला आणि त्या बातम्यामधून किती लोकांचं भलं झालं, किती प्रश्न सुटले, किती भ्रष्टाचाराला वाचा सुटली, हे जर विचार केला तर एक पुस्तक काढण्यासारखं आहे. त्याचं पुस्तक कुठेतरी काढलं पाहिजे. प्रत्येक पत्रकाराचे एक पुस्तक काढलं पाहिजे की मी माझ्या पत्रकारितेच्या इतक्या दिवसामध्ये एवढे प्रश्न मी मांडले आणि एवढ्या प्रश्नापैकी इतके प्रश्न सुटले. आणि खरंच म्हणून वर्तमानपत्र हे फार महत्वाचं आहे. अनेक लोक वाचतात. वर्तमानपत्राची दखल शासन दरबारी होते. जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा व्यवस्था आहे. शासन भागातून शासनाचा जे प्रतिनिधी आहे, जिल्हा माहिती अधिकारी जे आहे, त्यांच्याकडे सुद्धा ती म्हणजे काम आहे की त्यांनी आलेल्या जिल्ह्यातल्या सर्व बातम्या बघणे, त्याचं मूल्यमापन करणे, त्या बातम्या शासनाकडे पाठवणे, त्याचं पूर्ण शासनाकडून पाठपुरावा करणे, हे सर्व काम जिल्हा लेवलला सुद्धा आहे. पण हे सर्व करत असतात. हे खरंच मी पत्रकारांचं खरंच अभिनंदन करतो. आपल्या जिल्ह्यातले सर्व पत्रकार, म्हणजे ते प्रिंट मीडिया असेल, आपले इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, सर्व पत्रकार मी आता माझ्याकडे येत असतात, मलाही प्रश्न विचारतात, माझ्याही विरोधामध्ये अनेक वेळा लिहितात. पण ते लिहिलं पाहिजे की लिहिण्याबद्दल काहीच वाद नाही, कारण की तुम्ही आम्ही सर्व लोकांसाठी आहोत. कशा करताय हे? विधानसभा कशा करता, लोकसभा कशा करता, ग्रामपंचायत, सरपंच, जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, शेवटी हे जे आपल्याला महामानव विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना दिली, त्या घटनेमधून ही जी सर्व संविधानामधून जी पदं निर्माण झाली आणि या देशामध्ये लोकशाही आहे, या लोकशाहीच्या माध्यमातून या पदावर बसून लोकांची कामं करणे हे कर्तव्य आहे. खुर्च्या सर्व आपल्याला लोकशाहीतून मिळालेल्या आहे. त्या खुर्चीवर बसून व्यवस्थित काम होते की नाही? शासन प्रशासन जे आपले अगदी म्हणजे एखाद्या बाबूपासून तर जिल्हाधिकाऱ्यापासून तर प्रधान सचिवापर्यंत जेवढे काही वरिष्ठ अधिकारी आहेत ते त्यांची जबाबदारी पार पाडतात की नाही, हे सर्व करण्यासाठी ही व्यवस्था आहे. आपण सर्व आपल्या विकासासाठी, लोकांचा विकास, लोकांच्या विरुद्ध झालेला अन्याय, अत्याचार हे मांडण्यासाठी हे व्यासपीठ आहे. आणि म्हणून मी खरंच सर्वांना धन्यवाद देतो. मी पहिल्यांदा मागच्या वेळेला सुद्धा आपण मला बोलावलं, पण मागच्या वेळेला मी येऊ शकलो नाही, काही कारणांनी उशीर आलो होतो, कार्यक्रम झाला होता. पण मी सांगितलं आज मी येतो आणि मला आज जीवन अतिशय आनंद झाला. आणि या सर्व पत्रकार मंडळींनी माझा सत्कार केला. दरवर्षी पत्रकाराचं असलं पाहिजे. आता प्रस्ताविकेमध्ये भाऊसाहेबांनी मांडलं की पत्रकारांचे प्रश्न आहेत ते सुटले पाहिजे. बिलकुल आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. मी आहे, राजेशजी बकाने आमदार साहेब आहेत. आम्हाला तुमची जबाबदारी द्याल, आम्हाला जे काम द्याल, जे पत्र तुम्ही आम्हाला द्याल, जी तुम्ही आम्हाला काम सांगाल ते शासन दरबारी मांडून आमच्यासाठी वरिष्ठ लेवलला बैठक लावणे, मदत करणे, त्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत. जर आपले काही प्रश्न असतील तर आपण या अधिवेशनामध्ये मुंबईला या, एक शिष्टमंडळ मुंबईला या. आम्ही स्वतः पुढाकार घेऊन आपल्या या प्रश्नासाठी प्रयत्न करू. आणि कारण की तुम्ही सुद्धा लोकांची सेवा करतात. पत्रकार काही स्वतःसाठी काही मागत नाही, त्याचा स्वतःचा कुठलाही इंटरेस्ट नसतो. उलट तो जनतेसाठी आणि लोकांसाठी तो आपल्याला स्वतःचा विरोध वेळप्रसंगी पत्करायला तयार होतो आणि तो बातम्या लावतो. त्याचा फायदा जनतेला होतो. त्यामुळे पत्रकार हे सर्वात मोठी त्या सर्व या काय सायकल मधला प्रमुख घटक आहे. हे सर्व लोकशाहीमधला प्रमुख घटक आहे. त्यामुळे तुमचे प्रश्न सुद्धा ते सुटले गेले पाहिजे यासाठी सतत प्रयत्न करू. मी एवढंच सांगतो, जिल्ह्यामध्ये काही प्रश्न असतील तर जिल्ह्याच्या लेवलचे ते सुद्धा आपण आम्हाला सांगा. मी आपल्या पाठीशी आहोत, सदैव पाठीशी आहोत. तर पूर्ण तन मन धन या तिन्ही गोष्टी, धनाची तुम्हाला गरज पडणार नाही, पण कुठं कार्यक्रमासाठी, कुठं कामासाठी, काही मदतीसाठी लागलं तर आपण मला सांगा. जे पत्रकार हिंगणघाटमध्ये माझे मित्र आहेत
इथं आमचे रविभाऊ हेगोडकर बसले आहेत. पूर्ण विधानसभा ते माझ्या विरोधामध्ये होते, पण ते माझे खूप चांगले मित्र आहेत. त्यांना मी सांगतो, मी त्यांना नेहमी बोलावतो, त्याचा सन्मान करतो. माझे मित्र आहेत आणि तुम्ही माझ्या विरोधात जरी लिहिलं असेल तरी ते तुमची बाजू खरी आहे असं मी त्यांना नेहमी म्हणतो. विचारात बसले आहे, समजलं का? नाहीतर काय, विरोधामध्ये लिहिल्याबरोबर दुश्मन होऊन जाते. तुम्ही माझ्या विरोधात बातमी लावली झाला दुश्मन. दुश्मन नाही, लोकशाहीमध्ये तसं नसते. मी सुद्धा, हे माझं वैयक्तिक नाही आहे, मी ज्या विधानसभेच्या खुर्चीवर लोकांनी मला बसवलेलं आहे ती जनतेची खुर्ची आहे. माझं चुकत असेल तर लोकांसमोर आलं पाहिजे आणि हे काम तुम्ही करत आहात त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. आपल्या वर्धा जिल्ह्यातला पत्रकार संघ हा पुढे गेला पाहिजे. विदर्भामध्ये जेवढे काही संघ असेल त्या संघामध्ये आपला वर्धा पत्रकार संघ पुढे गेला पाहिजे. मी सुद्धा माझ्या हिंगणघाटच्या पत्रकार संघासाठी 50 लाख रुपयाची निधी मंजूर करून आणला आणि माझ्याकडे एकदा पत्रकार आले होते हिंगणघाटमध्ये. त्यांनी सांगितलं की हिंगणघाटमध्ये पत्रकार भवन नाही आहे. लगेच मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली आणि 50 लाख रुपये मंजूर केले. आता त्यांच्यासाठी जागा आमचे नगराध्यक्ष देत आहेत आणि त्या ठिकाणी पत्रकार भवन हे उभं राहणार आहे आणि त्या ठिकाणी पत्रकारांना बसण्यासाठी आम्ही जागा देतोय. पत्रकाराचा सन्मान झालाच पाहिजे आणि म्हणून हे पूर्ण जिल्हाभर अशा पद्धतीचे पत्रकार भवन झाले पाहिजे. त्यांना बसण्यासाठी जागा झाली पाहिजे. त्यांच्यावर कोणी अन्याय अत्याचार करत असेल तर आम्ही सर्व लोकप्रतिनिधी पुढे आलो पाहिजे. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत एवढंच सांगतो. सर्वांना धन्यवाद देतो. मला आज मुंबईला जायचं आहे. आज संध्याकाळी मुख्यमंत्र्याकडे चहा पाणी आहे, त्यामुळे मी दर चहा पाण्याला उपस्थित राहत असतो आणि म्हणून माझं 3 वाजता मुंबईवरून नागपूरवरून विमान आहे. त्यामुळे मला इथून जायचं असल्यामुळे म्हणून माझं भाषण मी सुरुवातीला घेतलेलं आहे आणि मला जायचं आहे. मी तुम्हाला सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो आणि माझं कुठेही काम पडलं तर आपण मला आपला एक कार्यकर्ता, आपला एक सदस्य म्हणून मला आपण सांगावं एवढी विनंती या ठिकाणी करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. पासून प्राण्यांवर प्रेम करण्याची जी त्याची मानसिकता जडली आणि वाघ, अस्वल आदी भक्षक प्राणी जे लोक भितात त्या प्राण्यांवर प्रेम करायचं. माझा त्यांचा सहवास एक सर्पमित्र म्हणून आला. आम्ही दोघेही सोबत सर्पमित्र होतो. त्यांच्यामुळे मी वर्धा गाठली आणि वर्धेचा रहिवासी झालो. आनंदी शुक्ला साहेब योद्धा व्यक्तिमत्व मोहन बाबू अग्रवाल. जोरदार ताली आणि सन्मान केले. आमचे दोन्ही आमदार महोदय यांच्या हस्ते. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे महाराजांची सुरुवातच पत्रकारितेतून झाली. टाळ्या तर झाल्याच पाहिजे. पत्रकार हा एक आध्यात्मिक मंचाकडे जाऊन एक मोठा कीर्तनकार देखील होऊ शकतो. पत्रकारिता हे सगळे काही गुण शिकवून जाणारे एक व्यास. धीरज कासारे युवा पत्रकार. हेल्मेट. आदरणीय प्रमोदजी पानगुळे. प्रमोदजी पानगुळे प्लीज व्यासपीठावर या. यानंतर संतोष भाऊ तुरक. आमदार महोदय किरण भाऊ सगळे मान्यवर नयनाताईंचा सन्मान करतील. जोरदार टाळ्या होऊ द्या. आज हे जनतेचे सेवक आहेत, ते कर्तव्यदक्ष आहेत आणि आपलं शहर सुंदर उद्योगी कसं होईल हे सगळ्या या दृष्टिकोनातून विचार करणाऱ्या या महिला. राष्ट्रसंतांनी म्हटलंय, नारी निंदा मत करो, नारी रतन की खान, जिस खान से पैदा हुए रामकृष्ण हनुमान. महिला कधी आपला नाही.
त्यासाठी एक नवीन चेहरा आणि युवा होणार नेतृत्व या देवळी नगर परिषदेला मिळालं आणि देवळीत एक विकासाची गंगा आणि दोन्ही विकास पुरुष एका मंचावर आहेत, त्यामुळे विकास कुठे पळणार नाही तर विकास इथे देवळीतच मिळणार आहे आता, हे मात्र नक्की. पाहुण्यांनी त्यांचा सन्मान करावा, सत्कार करावा. आज या शुभ दिवशी मंचावर उपस्थित सन्माननीय आमदार श्री राजेशजी बकाने साहेब, या ठिकाणी आतापर्यंत उपस्थित असलेले सन्माननीय आमदार समीर भाऊ कुणावार आणि इतर सर्व मंचावर उपस्थित गणमान्य व्यक्ती आणि या कार्यक्रमाचं आयोजन करणारे वर्धा जिल्ह्यातील सर्व खंदे पत्रकार. पत्रकारांच्या माध्यमातूनच माणूस मोठाही होऊ शकतो आणि पत्रकारांच्या माध्यमातूनच माणूस पूर्ण मातीमोल होऊ शकतो. याचे अनेक ज्वलंत उदाहरणं मी गेल्या 25 वर्षात हे काम करत असताना पाहत आहोत, याचा मी साक्षीदार आहोत. आणि ज्यावेळी मी कामाला सुरुवात केली होती, वैयक्तिक अनुभवापासूनच काही हरकत नाही, कामाला सुरुवातच केली होती, कुठेही काही कुणाकडे साप निघाला तो पकडायचा किंवा काही कुत्र्याची ट्रीटमेंट करायचं. मला अजूनही शांततेत विचार केला तर ती एकूण एक गोष्ट आठवते की कचले साहेब प्रामुख्याने फोन करून विचारायचा, का आशिष या आठवड्यात काही कुत्र मांजर पकडलं, कोणता पक्षी पकडला, कोणती ट्रीटमेंट केली, त्या सगळ्या गोष्टी विचारायचे आणि एक कॉलम चांगला बनवून सकाळच्या पेपरमध्ये असो त्या पेपरमध्ये खूप छान पद्धतीने लावायचे. तसंच विनोद बाबू चोरडिया लोकमतमध्ये त्यावेळेस अशाच पद्धतीने बातम्या लावून एक प्रसिद्धी देण्याचं चांगलं काम करत होते. त्या प्रसिद्धीच्या माध्यमातूनच माणूस कशा पद्धतीने कामाची जिद्द निर्माण होते. कारण सर्वपणे समाजात काम करत असताना, सामाजिक क्षेत्रात काम करत असताना त्या कामाची दखल जर खरोखर पत्रकारांनी घेतली तर सर्वसाधारण माणसांना काम करण्याची आवड निर्माण होते. त्याला वाटते की आपली कोणीतरी दखल घेत आहे आणि कामाची एक ऊर्जा निर्माण होते आणि काम सहज मोठं होत जाते. मी सुद्धा त्या पद्धतीने एक कामाची सुरुवात केली होती आणि आज वर्धा जिल्ह्याच्या पातळीवर एक करुणाश्रम नावाचा आमचं एक छोटंसं प्राण्यांचा अनाथाश्रम आहे. त्या प्राण्यांच्या अनाथाश्रमात वन्य प्राण्यांपैकी वाघ, बिबट, अस्वली, चौशिंगा, चितळ, काळवीट असे सगळे वन्य प्राणी त्या ठिकाणी आश्रयासाठी आहेत. याच्या व्यतिरिक्त 150च्या घरात गोवंश आहेत. ही सर्व अनुभूती आणि ही सर्व सहकार्य जिल्ह्यातल्या सर्व पत्रकारांनी केलेल्या प्रसिद्धीमुळे या ठिकाणी मिळत आहे. त्यामुळे मी सर्वांचे नतमस्तक होऊन या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी दोन शब्द बोलण्याची संधी दिली आणि हा सत्कार, हा सन्मान, इतका मानाचा सन्मान या ठिकाणी दिला त्याबद्दल पुनश्च एकदा आभार मानून 2 शब्द व्यक्त करतो. धन्यवाद. पॉलिटिकल ऍक्टिव्हिस्ट, लोकप्रतिनिधी आणि पत्रकार एकमेकांशी पूरक आहे. खरं तर आम्ही सुद्धा लोकहिताच्या कामासाठी, न्यायदानाच्या कामासाठी लढतो आणि पत्रकार बांधव सुद्धा समाजामध्ये लोकहिताच्या, न्यायदानाच्या कामासाठी लढतात आणि आमचा प्रवास सारखा आहे, म्हणजे आमचा संघर्ष सारखा आहे, आम्हाला होणारा विरोध सारखा आहे, पत्रकारांनाही संघर्ष आहे, पत्रकारांना होणारा विरोध आहे आणि दोघांची जबाबदारी आहे की समाजामध्ये काम करत असताना जनहिताच्या कामासाठी काम करणे, लोकांना न्याय देणे. आणि हे होत असताना आतापर्यंतच्या माझ्या संपूर्ण या प्रवासामध्ये आपल्या सर्व पत्रकार बांधवांचा मोठा वाटा राहिला. जर मित्र राहिले तर बातमी आणि न्याय हा समाजाला नक्की मिळतो. म्हणून प्रत्येक अधिकाऱ्याचे आणि पत्रकाराचे संबंध हे नेहमी सलोख्याचे असायला पाहिजे. यानंतरची जे सत्कार मूर्ती मी आमंत्रित करणार आहे सन्मानासाठी मी आमंत्रित करतो. आपला पुरस्कार स्वीकारावा.
पण जीवाची किंमत काय, पोलिसांचं संरक्षण काय, पोलिसांच्या संरक्षणाच्या संदर्भामध्ये विधान भवनामध्ये कधीतरी कोणीतरी विषय मांडला होता, तो विषय मार्गी सुद्धा लागला, पण त्या ठिकाणी तो विषय मार्गी लागल्यानंतर त्याचं अमेंडमेंट किती पद्धतीने होते, कुठल्या पद्धतीने होते, किती स्वरूपात होते, हा एक प्रश्नचिन्ह आपल्या पुढे, माझ्या पुढे तर आहेच, तुमच्या पुढे असावा. आणि हे सगळं करत असताना या ठिकाणी मी अनासाने साहेबांनी ज्यांनी विमा या सगळ्या लोकांचा करून दिला, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो की या पत्रकारांना जे समाजामध्ये जीवाची पर्वा न करता काम करत असतात, त्यांचा विमा उतरवून दिला. ते काम करत असताना मोटरसायकलने जातात, कुठे अपघात नाही झाला पाहिजे, अपघात झाला तर जीवाला धोका नाही झाला पाहिजे, या दृष्टीने अनासाने साहेबांनी तुम्हाला हेल्मेट दिले. पण अनासाने साहेब हेल्मेटचा वापर जरी हेल्मेट दिले तरी किती लोक करतील हा प्रश्नचिन्ह आहे. तर अनेक करायला पाहिजे. मी सीट बेल्ट लावत नव्हतो, मी माझं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. अनासाने साहेब, मी सीट बेल्ट लावत नव्हतो. राणाजी, एकदा कानगावला जात असताना कोणीतरी किरण भाऊ मला आडवा आलं. माझी एवढी मोठी गाडी, फॉर्च्युनर गाडी, त्या गाडीमध्ये त्या ड्रायव्हरनी ब्रेक मारला आणि माझं डोकं समोर जे हँडल असतं त्याच्यावर आदळलं. मी माझ्या डोक्याला हात लावून बघितला की काही झालं का, म्हणजे जोरातच लागलं होतं. आणि तेव्हा मला समजलं की सीट बेल्ट जर लागू नसतो तर माझं डोकं आपटलं असतं का. मी त्या दिवशी त्या क्षणापासून गाडीत बसलो की सीट बेल्ट लावतो. आपण हेल्मेट दिले, अनेकांनी हेल्मेट घेतले, अनेक लोक मार्केटमधून विकत घेतात. पण गोसावी साहेब हेल्मेट सक्ती आहे म्हणून गाडीत बांधून ठेवतो, मागे बांधून ठेवते ना अनेक लोक. बरं, काही लोक हेल्मेट लावतात तर हेल्मेटच्या आतमध्ये इयरफोन टाकतात. खरी गोष्ट आहे. मग मागच्या गाडीचा हॉर्न कितीही मोठा असो, राणा भाऊ, रेल्वेचा हॉर्न जरी असेल तरी तो त्याच्या कानात. पण हे सगळं कोणी बघायचं, आपली सुरक्षा आपण करायची. अनासाने साहेबांचं मी मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो की त्यांनी जीवाची सुरक्षा व्हावी या दृष्टीने या ठिकाणी हेल्मेटचा वापर करावा म्हणून तुम्हाला हेल्मेट दिले आहे. या ठिकाणी सरकारने तुमचं संरक्षण करावं म्हणून या ठिकाणी एक सुरक्षा कवच सुद्धा दिलेलं आहे. पण त्याचं इम्प्लिमेंटेशन कुठल्या पद्धतीने होते याचा सुद्धा विचार करण्याची वेळ तुमची नाही, ही आमची आहे. हे आम्हाला माहिती आहे की पोलीस डिपार्टमेंट एखाद्या पत्रकाराने रिपोर्ट दिल्यानंतर त्या ठिकाणी किती पद्धतीने, कोणत्या पद्धतीने समोरच्यांवर ऍक्शन घेतो किंवा त्याला कसं संरक्षण देतो हा सुद्धा विषय चिंतनाचा आहे. जर मला संधी मिळाली आणि समीर कुणावर त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून पीठासीन असले तर 100% त्या ठिकाणी हा तुमचा प्रश्न लावल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा या ठिकाणावरून सांगतो. पण या ठिकाणी सगळं काम करत असताना पत्रकारांना अनेक सुविधा पाहिजे. पत्रकार भवन, मला समीर भाऊंनी सांगितलं की मी सुद्धा पत्रकार भवन त्या ठिकाणी करतो आहे जलगाटमध्ये. म्हटलं मी सुद्धा जागा पाहतोय. पत्रकार भवनाला डीपीसी मधून किंवा आमदार निधीमधून काही पैसे येता येत असेल तर देवळी तालुक्याचं पत्रकार भवन हे 100% या 2 वर्षात केल्याशिवाय आपण या ठिकाणी राहणार नाही, हे सुद्धा वचन मी तुम्हाला या ठिकाणी देतो. आणि खऱ्या अर्थाने कत्ले साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी काही पत्रकारांना सन्मान धन योजना लागू आहे. बरोबर आहे ना. पण त्याची अट आहे, तर 65 वर्षाच्या वरती. आणि त्यांनी खंत व्यक्त केली की पत्रकार वारल्यानंतर त्याच्या घरच्या वारसांना तो मिळत नाही. त्यांनी काय करायचं.
आता काही पत्रकार बंधूंचा मृत्यू पण झाला, अकाली मृत्यू झाला, त्यांना पण श्रद्धांजली अर्पण करतो. पण या पत्रकार बंधूंनी या समाजामध्ये काम करत असताना त्यांच्या जीवाचं काय आहे, त्यांच्या कुटुंबाचं काय आहे, हे सगळे प्रश्न आजही निरुत्तरित आहे. या प्रश्नाला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे. म्हणून सन्माननीय कुणावार साहेबांनी तुम्हाला सांगितलं की तुम्ही मुंबईला या, तुम्ही तुमचं निवेदन घेऊन या. आणि निवेदन याच्या आधी अनेकदा निवेदन दिले असेल, मला माहिती आहे. पण निवेदन आपली मानसिकता काय झाली की यार ध्यान देणं क्या करणार आहे, निवेदन तर खुद्द दिले, आता पुन्हा काय निवेदन देऊन होणार आहे. पण कुठेतरी आम्ही सुद्धा तुमच्या निवेदनाची दखल घेणारे जे आमदार आहेत ते त्या ठिकाणी बसलेले आहे. आज नाही तर उद्या या प्रश्नाला 100% आपण वाचा फोडू. या पत्रकारांना त्या ठिकाणी ज्या सुख सुविधा आहे, ज्या मूलभूत सुविधा आहे त्या देण्याच्या संदर्भामध्ये सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना सांगण्याचं काम सुद्धा आपण करू. कुणावार साहेब सुद्धा सोबत राहतील. या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय पंकजी भोयर सुद्धा सोबत राहतील आणि आर्वीचे आमदार सुनीलजी वानखेडे सुद्धा सोबत राहतील. हे मी तुम्हाला या ठिकाणावरून सांगतो. पण खऱ्या अर्थाने या ठिकाणी हे सगळं करत असताना पत्रकारांची सुद्धा काही भूमिका असते. मग समीर भाऊ बोलून गेले, हे समीर भाऊ सांगून गेले की एखाद्या पत्रकाराने माझ्या विरोधात लिहिलं तर मग तो आपला दुश्मन असं नाही आहे. जर कोणी चुकत असेल तर त्याला योग्य मार्गावर आणण्याचं काम हे पत्रकारांचं, त्याला मार्ग दाखवण्याचं काम हे पत्रकारांचं आहे. आणि या पत्रकारांना न्याय मिळण्यासाठी म्हणजे जो पत्रकार अनेकांना, जो सोशल मीडिया अनेकांना, जो व्हॉइस मीडिया अनेकांना न्याय मिळवून देतो, त्याला जर न्याय मागण्याची पाळी येत असेल तर ही बाब अतिशय चिंतनीय आहे. मग या पत्रकारांना जो अनेकांना न्याय मिळवून देतो त्यांना न्याय मिळाला पाहिजे. आणि तो न्याय खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहामध्ये मांडल्याशिवाय तो न्याय मिळणार नाही हे मला खरोखर मनापासून या ठिकाणी वाटतं. मला या ठिकाणी पत्रकार बंधूंनी आणि त्यांच्या समितीने, व्हॉइस ऑफ मीडियाने या ठिकाणी बोलावलं, मान सन्मान केला, बोलण्याची संधी दिली, याबद्दल त्यांचं मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो. आणि असाच कार्यक्रम नेहमीसाठी, म्हणजे हा कार्यक्रम तर कुटुंबासाठी, स्नेहमिलन म्हटल्यानंतर कुटुंबासाठी, म्हणजे मला असं वाटलं पण कुटुंब कमी आले आणि आपल्यामध्ये अनेक गटतट आहेत, ते एकत्र आले तर आपल्याला न्याय मिळू शकेल असं मला वाटतं. ते सगळ्यांनी एकत्र येऊन या न्याय मागणीसाठी आमच्याकडे यावं. आम्ही भविष्यात 100% तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा भविष्यामध्ये प्रयत्न करू, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय भारत. वचन दिलं. या कार्यक्रमाचं थोडंफार फलित झालं असं म्हणायला हरकत नाही. आणि विशेषतः देवळीकरांना एक डेडलाईन देऊन टाकली तर बरं होईल. मला वाटतं 31 मार्च 2028 म्हणता येईल का? 31 मार्च 2028 पूर्वी प्रेस क्लब देवळीत होईल. आणि त्याच्यासाठी देवळीकरांनी आपले जे देवळीचे संघटनेचे पदाधिकारी सदस्य आहेत, राजूभाऊच्या पाठपुरावा आपण केला पाहिजे असं मला वाटतं. यानंतर अध्यक्षीय भाषण याच्यासाठी मी अग्रवाल तथा उपस्थित सभी अतिथिगण आपको प्रणाम करता हूँ और वही प्रार्थना करता हूँ कि भी जो बकानी साहब ने बोला है, कुनावार साहब ने बोला है, वो मुझे विश्वास है कि वो अपने शब्दों पे कायम रहेंगे. और भी कई बातें जो मैं मंच पे बोल नहीं सकता हूँ, मैं बकानी जी को बता देता हूँ कि सरकार ने घोषणा भी कर चुकी है लेकिन अभी तक का पालन नहीं हुआ. कब हुआ घोषणा क्या है मैं बकानी जी को बता देता हूँ. ये मंच नहीं है बताने का अभी समय, व्यक्तिगत रूप से बकानी जी को बता दूंगा. इस संदर्भ में निर्णय हो गए हैं लेकिन जीआर नहीं निकला है. अब उसके लिए जीआर निकालना है, बाकी निर्णय हो गए, जीआर निकलने का है. और आज आप लोग आए यहाँ मेरा सत्कार किया, इसलिए मैं वॉइस ऑफ मीडिया के सभी पदाधिकारियों का मैं आभार मानता हूँ. धन्यवाद.
उपस्थित राहिलेले आणि केवळ हाऊसची जबाबदारी असल्यामुळे निघून गेलेले लोकप्रिय हिंगणघाटचे आमदार समीर भाऊ पुनावार, आमचे परम मित्र आणि जे आमदार व्हावे ते असं मला सातत्याने वाटायचं आणि चर्चा करायच्या, असे बकाणे साहेब आणि ते स्वप्न साकार झालं. ते आमदार झाल्यानंतर आज मी त्यांना पहिल्यांदा भेटलो तेव्हा त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. नगराध्यक्ष देवळीचे श्री किरणजी ठाकरे आणि सर्व नगराध्यक्ष, आमच्या आशिषजी गोस्वामी, आनंदजी शुक्ला, या पत्रकाराच्या स्नेहमिलनाकरता आणि त्यांच्या हिताकरता रात्रंदिवस मेहनत करणारे एकनाथजी चौधरी, गणेश शिंदे, आमचे किशोरजी कारंजेकर, जेवढी नावं घेतली तेवढी थोडी आहे, राणाभाऊ चोपडाजी, वैशालीताई येरावार, RTOचे अधिकारी अना सानेजी, आमचे म्हणजे माझ्या मित्राचे चिरंजीव आणि जिल्हा माहिती अधिकारी मंगेशजी वरकड, आपण सर्व आता कार्यक्रमाचा समारोप मी फार लांबवणार नाही कारण पलीकडची अवस्था मला माहिती आहे, पण मी असं समजतो की आजचा पत्रकाराचा हा स्नेहमिलन सोहळा हा उजेड पेरण्याचा दिवस आहे. ज्या दिवशी उजेड पेरायचा असतो तो हा वर्षातून एकदाचा दिवस आपण साजरा करतो. आणि पत्रकारिता माझ्या दृष्टीने, मी पत्रकारिता किती वर्ष केली किंवा किती वर्ष पत्रकारितेत जगलो त्यापेक्षा पत्रकारिता किती वर्ष जपली याला मी महत्त्व फार देतो. जगण्याचा कालावधी वर्षात मोजता येईल, जपण्याचा कालावधी काही दिवसात मोजता येईल. त्यामुळे माझ्या दृष्टीने पत्रकारिता ही जपणे महत्त्वाची आहे आणि ती व्हॉइस ऑफ मीडियाची सर्व चमू पत्रकारिता जपत आहे. खरं कसं आहे की पत्रकारिता ही माणसातली पूल बांधते आणि पूल बांधण्याचं काम पत्रकारिताच करू शकते यावर माझा अटळ विश्वास आहे. त्यामुळे मी अजूनही सक्रिय आहे. आणि जेव्हा लोकांच्या मनात ही भावना असते की आपल्याकरता आता कोणीच काही करत नाही, तेव्हा एकमेव दिलासा असतो तो म्हणजे पत्रकारांचा. आणि तो दिलासा आपण सर्व कायम ठेवता. पत्रकार हा मनात संवेदना जागवते आणि त्यातून सहवेदना निर्माण होते आणि त्यातून एकमेकाच्या हिताचा मार्ग निघतो. माझ्या दृष्टीनं वर्धा ही सत्याची प्रयोगभूमी आहे. ती सत्तेची प्रयोगभूमी होऊ नये याची आपण काळजी घेता आणि त्याची मोठी जबाबदारी पत्रकारांवरती आहे. मला असं वाटतं की शब्दाचा प्रवास, पत्रकारितेतल्या शब्दाचा प्रवास हा वाचनातून होतो आणि वाचन आशा घन करणे ही जबाबदारी तुमची असते. विकासाची देखणी रेषा पुसली जाऊ नये याची जबाबदारी पत्रकार नेहमी पाळत असतात. आणि पत्रकारितेतल्या प्रत्येक शब्दाचा प्रभाव हा त्या शब्दाचा भाव ओळखण्याने निर्माण होतो. आमचे मित्र राणाजी आहेत आणि सगळी मंडळी, आज ज्यांचा सत्कार केला, मोहन आहे, ही सगळ्यांचा निवडून माणसं, किशोरजी आपण निवडली, भोकरेजी, आयुष्य पत्रकारितेत म्हणजे वृत्तपत्र वितरणामध्ये गेलं तर त्या माणसाची आपण एक शाल श्रीफळ देऊन सन्मान केला, त्याबद्दल मी तुमचे पुन्हा आभार मानतो. तसं तर आज काही फारसं बोलण्याचा दिवस नाही आहे, कारण एक आमचे सहकारी निघून गेले मित्र आणि किशोरजी आपलं चौधरी निघून गेला. अचानक पत्रकारांना परस्परांनी जपण्याचे हे दिवस आहेत. एकमेकाची मनं सांभाळली पाहिजे असं मला वाटतं आणि त्यामुळं परस्परात बोलताना शब्दाचा मान राखला पाहिजे याची आता नितांत गरज आहे. काळ वेगाने बदलतोय, तो कोणाकरता थांबत नाही. प्रत्येकावरती
त्याच्या वयानुसार त्याच्या कामानुसार मर्यादा येतात, परंतु जगणे आणि जपणे याची जबाबदारी आता एकमेकावरती आहे. मोठी माणसं इथे जमली, तुळसकरजी आहेत, ही आपापल्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवणारी माणसं इथे आहेत. किशोरजी आणि सगळ्यांनी बोलावली, एकनाथनी बोलावली. मी त्यांचा एकेरी उल्लेख करतो म्हणून काही त्यांचा अपमान करत असं नाही, माझे मित्र आहेत आणि ज्यांचा आपण देवालाही परमेश्वरा तू म्हणतो, तुम्ही नाही म्हणा. अशी ही देवासारखी माणसं आहेत आणि या सगळ्या माणसांची, या सगळ्या पत्रकारांची ही मोठी जबाबदारी दिवसेंदिवस वाढते आहे. मी मगाशी चर्चा करताना बोललो आपल्या आमदार साहेबांशी की कायदे नुसते कागदावरती होतात, ते कागदावरचे कायदे अंमलात कधी येतील याची प्रत्येक पत्रकारांना प्रतीक्षा आहे. आणि खूप नियम आहेत, खूप अटी घालणारे आहेत. अधिकाऱ्यांचे मुद्रारक्षक तिथे ही वाट अडवण्यासाठी मी नेहमी पाहतो मंत्रालयामध्ये बसलेले असतात. एखादा शब्द कमी जास्त झाला, लहानशी रेष रस्वदीर्घ झाली तरी पत्रकारांचं काम त्याचा अर्ज पुढे जाऊ देत नाही. थोडी याच्यामध्ये सहवेदना असली पाहिजे, संवेदना असली पाहिजे की हा पत्रकार किती वर्ष जगला, किती वर्ष जगणार आहे. मी त्यांना एक विषय सांगितला मगाशी की पत्रकारांसाठी सन्मान धन तुम्ही लागू केलं, बरोबर आहे. शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यात घसघशीत वाढ करून दिली, हे बरोबर आहे. पण ज्या दिवशी पत्रकार गेला त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याचं वेतन सन्मान धन बनलं आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या पत्नीने काय करायचं. हो, पत्रकार जर गेला, आता मला सांगा निलेश चौधरीच्या पत्नीने कसं जगायचं. अडचण आहे ना. कोण मदत करणार आहे. कार्यक्रमात 4 लोकांनी हो म्हणणे, गोड बोलणे यावरती जीवन चालत नाही पत्रकारांचं. ही वास्तव कधीतरी समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून पत्रकारांकरता जे सन्मान धन लागू केलं हे त्याच्या पत्नीलाही मिळालं पाहिजे अशी मी राजेशजी तुम्हाला विनंती करतो. आपला मुख्यमंत्री टाळणार नाही, त्याकरता वेगळी तरतूद करायची काही गरज नाही आहे, त्याचा निधी भरपूर आहे. तर हे सगळं भरपूर काम आहे पत्रकारांसाठी. त्यांची संख्या वाढली पाहिजे. त्यातला अडसर, पैशाचा अडसर नसावा. सगळ्यांना मिळते ना, ते कर्मचाऱ्यांना मिळते, आमदार खासदारांना मिळते. तर ते पत्रकार त्याला अपवाद काय म्हणून ठेवता. तो बिचारा आयुष्यभर कष्ट करतो, त्याच्या कष्टाचं चीज तुम्ही करणार की नाही. तर हा सगळा प्रवास आणखी पुन्हा व्यापक व्हावं. तो आता आमचे किशोरजी संचालक मंडळात गेले आहे, तर त्याच्यामुळे ते व्हॉइस ऑफ मीडियाचे संचालक आहेत. आता त्यांची जबाबदारी जास्त वाढली. त्यांनी आता हा विषय वाढवला पाहिजे, पुढे नेला पाहिजे, मंत्रालयात गेला पाहिजे. आणि आता पलीकडे माझी अशी इच्छा आहे की त्यांना मंत्रालय विधिमंडळ पत्रकार संघामध्ये सुद्धा घेऊन टाकलं पाहिजे. मी म्हणणार आहे तिथल्या लोकांना की आता मी जरा माझा सहभाग कमी करून माझ्याऐवजी किशोरला घ्या. तर हे असं घोषणा करत नाही, कारण ते माझ्या हाती नाही आहे, पण मी विनंती करू शकतो आणि माझा शब्द विधिमंडळ पत्रकार संघामध्ये खाली जाणार नाही असा मला विश्वास आहे. तेव्हा आपण सगळे संघटित राहा. अनेक पत्रकार देवळीतले मला इथे अनुपस्थित दिसत आहेत, वाईट वाटते. सगळ्यांनी आलं पाहिजे ना. जिल्ह्यात एवढे पत्रकार नाही आहेत, भरपूर पत्रकार आहेत आणि कसली विनंतीची वाट पाहता, बोलवण्याची वाट पाहता. या तर खरी, एकदा एकत्र या आणि मग तुमचा आवाज बुलंद होऊ द्या. गट कितीही असले तरी त्याचं एक लेवल एकच आहे. पत्रकार हा पत्रकारच असतो. तो दुसऱ्यांना न्याय देतो आणि त्या न्यायदानाचं काम करणाऱ्या सगळ्यांनी एकच काम केलं पाहिजे की आपण सगळ्यांनी संघटित राहिलं पाहिजे. पुढचे दिवस अतिशय संकटाचे आहेत. कोणताही दिवस बोलण्याची वेळ नाही. आता ते दिवस गेले. आनंदजीचे वडील शुक्लाजीचे अत्यंत शुचिर्भूत पत्रकारिता करणारे होते. त्यांचा इतिहास तुम्हाला माहीत नसेल तर मध्य प्रदेश सरकारने त्यांना पत्रकार रत्न हा पुरस्कार दिला होता, मध्य प्रदेश सरकारने.
त्यांचा वारसा आनंदी चालवतात. त्यांची निवड तुम्ही केली. जेव्हा मला कळलं की तुम्ही येणार नाही, मला जरा धक्का बसला. आशिष गोस्वामी किती मेहनत करतो. आम्हाला जर आमच्याकडचं काही अडचण आली की आशिषवरती जबाबदारी एखाद्या प्राण्यावरती, कारण आशिष एवढा प्राण्यांवरती प्रेम करतो, 5-10% मीही करतो. त्या तुलनेत माझ्याकडून होत नाही, पण ते आमचा जो गुण होतो. वरकडजी आहे, वरकडजीचा आपण सगळ्यांनी फायदा घेतला पाहिजे. ते आपल्या जिल्ह्यातले आहे, नाशिकचे आहे, आमच्या तालुक्यातले आहे. आमचा तालुका म्हणतो एवढा भेदभाव करण्याचा मला अधिकार आहे. आणि किरणजी आहे अतिशय उत्साही. तर ही आता मला एक मजा आली. मी हे सभागृह कुठे आहे हे विचारत होतो. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह कुठे आहे, कुठे आहे हे 20 मिनिटं मला फिरावं लागलं इथे देवळीत. हे सगळ्यांना माहीत झालं पाहिजे. आपण त्याचे फलक तर लावा की सभागृहाकडे जाणारा रस्ता असा कुठे असला पाहिजे. किरण तुम्ही तेवढं करा. कोणी आम्ही बसस्टँडपासून विचारत होतो कुठे आहे, ते म्हटलं मला आम्हाला माहीत नाही कुठे आहे. एवढं मोठं सभागृह झालं, इतकं देखणं सभागृह झालं, कुठे जायचं हे माहीतच नाही. म्हणजे तरुणाश्रमाकडे जायचा फलक आम्हाला दिसतो, इथे आलं तर भटकत होतो आम्ही नुसतं. तर हे सगळे प्रवास सोपा केला पाहिजे, जगण्याचा, जागविण्याचा आणि जपण्याचा. एवढी सगळ्यांना विनंती करतो. आपण हा प्रवास सोपा करण्यास सहकार्याने मदत करू एवढी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा किशोर कारंजेकरजी, एकनाथजी चौधरी, देशमुखजी आज जरी ते येऊ शकले नाही, त्यांचा जवळचा सहकारी गेल्यामुळं, आणि पिंजरकरजी, या सगळ्यांचा पुन्हा पुन्हा आभार मानतो की तुम्ही हा सगळा संघटनाचा व्याप मोठा करा. आणि तालुक्याला कार्यक्रम घेतला म्हणजे जरा काही जणांना थोडं अडचणीचं वाटते, पण तो तालुक्यालाच कार्यक्रम झाला पाहिजे. म्हणजे तिथली त्या गावाची सगळ्यांची ओळख पडते पत्रकारांची. तर हा अतिशय चांगला उपक्रम तुम्ही सुरू केला, त्याबद्दल मी आपणा सगळ्यांचे अभिनंदन करतो, आपले आभार मानतो. मी तुमच्यासोबतच आहे, तेव्हा आपण पाहिजे तिथे माझं सहकार्य घ्या. आणि मी इथे माझे अध्यक्षीय भाषण संपवतो. जय गुरु. माझा